आता बघूयात मोठ्या बातम्या। विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही। 10 दिवस दिल्लीत थांबून वडेट्टीवार मुलीसाठी तिकीट आणू शकले नाहीत। मंत्री धर्मराव अत्राम यांची विजय वडेट्टीवारांवर टीका। माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 38 जणांकडून 52 अर्जांची खरेदी। रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते, विजयसिंह मोहितेंकडून अर्ज खरेदी। धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। उद्या दुपारी 3 वाजता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश। माढ्यात भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता। आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी। पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित। 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार। देशातील 70% घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्येच आहेत। फडणवीस, पंकजा मुंडे, सुजय विखे घराणेशाहीवालेच आहेत। शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांची घराणेशाहीवर टीका। रोहित पवारांसारख्याने घराणेशाहीवर बोलणे म्हणजे मोठा विनोद। रोहित पवारांच्या घराणेशाहीवरील टीकेवर सुजय विखेंचं उत्तर। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 400 पेक्षा जास्त जागा येतील। कोणतीतरी गणित असल्याशिवाय उगाच 400चा नारा कुणी देणार नाही। नांदेडमधील प्रचार सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य।